सायली. फ्री कोर्सच्या पहिल्या फ्रेश एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज पहिल्या एपिसोडमध्ये आपण शिकणार आहे AI बद्दल बरंच काही. फक्त 10 सोप्या गोष्टींमधून मी खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोष्ट नंबर 1, तुम्ही कधी विचार केलाय का, लोक फक्त मोबाईल वापरून इंस्टाग्रामची पोस्ट बनवतात, यूट्यूब स्क्रिप्ट बनवतात, रिझ्यूम बनवतात आणि काही लोक तर AI वापरून पैसेही कमवत आहेत. पण तुम्हाला वाटत असेल हे माझ्याकडून होणार नाही, कारण मला इंग्लिश येत नाही, मला कोडिंग येत नाही, माझ्याकडे लॅपटॉप नाही. तर आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गोष्ट नंबर 2, सर्वप्रथम एक प्रश्न, AI म्हणजे नक्की काय? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. लोकांना वाटतं AI म्हणजे रोबोट किंवा मूवीमध्ये दाखवतात तसं काहीतरी, पण खरं सांगायचं तर AI म्हणजे मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात, अशी एक गोष्ट म्हणजेच मशीनला विचार करण्याची क्षमता देणारी गोष्ट म्हणजेच AI. आता हे खूप सोप्या शब्दात पुढच्या एका गोष्टीत समजून घेऊ. गोष्ट नंबर 3, पण AI नवीन नाही, तुम्ही रोज AI वापरता हे तुम्हाला माहिती आहे का? उदाहरण बघा, गुगल मॅप्स, त्यामध्ये AI आहे. आपल्याला शॉर्टेस्ट रूट सांगतो, तो AI वापरतो. यूट्यूब, तुम्ही एक कुकिंग व्हिडिओ बघितली तर त्याच रेसिपी असणारे बरेच सारे व्हिडिओ तुम्हाला परत रेकमेंडेशन मध्ये येतात. किंवा रॅन्डम टॉक्स तुम्ही करताय आणि अचानकच तुम्हाला इंस्टाग्रामचे त्याच मुद्द्यावरती आधारित गोष्टी दिसायला सुरुवात होते. हे म्हणजे काय? हेही AIच आहे. फोन कॅमेरामध्ये असणारे फेस ब्युटी, पोर्ट्रेट मोड, हे एक AIच आहे. म्हणजे AI आधीपासूनच आपल्या आयुष्यात आहे, पण आपण ते वापरतो याची आपल्याला मुळातच कल्पनाच नाहीये. गोष्ट नंबर 4, आता ChatGPT म्हणजे काय? ChatGPT म्हणजेच AI आहे का? किंवा AI म्हणजेच फक्त ChatGPTच आहे का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर हे आपण खूप सोप्या शब्दात समजून घेऊया. ChatGPT हे एक AIचं टूल आहे आणि असे बरेच AI टूल वापरात किंवा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळे AI टूल वेगळे काम करतात. जसं काही AI टूल तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग सोपं करून देतात, काही AI टूल कोडिंग सोपं करून देतात, काही AI टूल वेबसाईट बनवून देतात. असेच भरमसाठ टूल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपण आता जर बोलत आहोत ChatGPT बद्दल स्पेशली, तर ChatGPT हे असं टूल आहे ज्याला आपण एका खूप सोप्या शब्दात प्रश्न विचारू शकतो आणि तेवढ्याच सोप्या शब्दात त्याच्याकडून उत्तरही घेऊ शकतो. त्याच्याकडं प्रत्येक प्रश्नाचं सॉर्टेड उत्तर असतं. आता ही गोष्ट आपण हळूहळू समजून घेऊ की प्रश्न विचारायचे कसे आणि उत्तरं मिळवायचे कसे. ChatGPT म्हणजे तुमच्यासाठी एक असा असिस्टंट आहे जो कधीच थकत नाही, 24 तास उपलब्ध असतो. तुम्ही काही विचारलं तर तो उत्तर देतो. तो गुगल नाही, गुगल तुम्हाला वेबसाईट दाखवतो, ChatGPT थेट उत्तर देतो. काही लोक प्रश्न विचारतील, गुगलवरती सुद्धा मी प्रश्न विचारलं की मला गुगल उत्तर देतो. तर ChatGPTचा उपयोग कशाला हवा? आणि ChatGPT सुद्धा मला उत्तर देतो जर मी प्रश्न विचारला, तर गुगल मला कशाला हवा? हे क्वेश्चन तुम्हाला पडले असतील तर ह्याचं मी खूप साध्या सोप्या शब्दात उत्तर देते. ChatGPT तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं जे सविस्तर उत्तर हवंय ते देतं. जसं की हे एका उदाहरणाच्या द्वारे समजून घेऊया. मी गुगलवरती सर्च केलं स्किन केअर प्रॉडक्ट फॉर मी, तर तो मला स्किन केअर प्रॉडक्टची भरमसाठ लिस्ट देईल. ती लिस्ट मला Amazon, फ्लिपकार्ट किंवा बाकीच्या वेबसाईटवरती घेऊन जाईल जिथं मला हे प्रॉडक्ट खरेदी करायचे आहे. ChatGPT मला स्पेशली ती लिस्ट देईल जी माझ्यासाठी बनलेली आहे किंवा सजेशन मी त्याला मागू शकते. आणि जर मी त्याला लिंक विचारेल तर तो मला लिंकही देईल. याशिवाय मी तिथं माझं बजेटही टाकू शकते, मला अंडर 1000 रुपीज मध्ये ह्या गोष्टी हवेत, किंवा मी असंही टाकू शकते माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे किंवा मला ह्या ब्रँडचं नको, आयुर्वेदिक मध्ये हवंय. अशी मी माझ्यासाठी पर्सनलाइज गोष्टी विचारून त्या माझ्या पद्धतीने घेऊ शकते. ओके, गोष्ट नंबर 5, ChatGPT नेमकं काय करू शकतो? काही उदाहरण, इंस्टाग्राम कॅप्शन लिहू शकतो, यूट्यूब स्क्रिप्ट लिहू शकतो, स्पीच तयार करून देऊ शकतो, ईमेल, रेझ्युमे, बायो, इन्व्हिटेशन, पोएम, स्टोरी, रेसिपी, स्टडी नोट्स, बिझनेस आयडियाज, मार्केट प्लॅन, टेबल, ट्रॅव्हल प्लॅन, इंटरव्ह्यू क्वेश्चन, लँग्वेज ट्रान्सलेशन आणि असे बरेच साऱ्या गोष्टी किंवा सर्व काही ChatGPT करू शकतो, असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही.
याशिवाय काही इंटरेस्टिंग एक्झाम्पल बघू. मी ChatGPT ला विचारलं, आज माझ्या फ्रीजमध्ये फक्त टोमॅटो, बटाटा, कांदा आणि मिरची एवढ्याच गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी वापरून मी कोणती रेसिपी बनवू शकतो का? तर तो तुम्हाला ही रेसिपी ही देईल. याशिवाय जर मी ChatGPT ला विचारलं की माझे हे रुटीन आहे, पण मला 1 तास जिमला वेळ काढायचा आहे, तर तो मी कोणता देऊ? रुटीन टाकल्यानंतरचा तो तुम्हाला 1 तास परफेक्टली सेट करून देईल. याशिवाय बऱ्याच गोष्टी तो देतो, ज्या आपण 1 बाय 1 या व्हिडिओमध्ये आणि आपल्या ह्या कोर्समध्ये बघणारच आहोत. आता गोष्ट नंबर 6. आता सर्वात महत्वाची गोष्ट, प्रॉम्प्ट म्हणजे काय? प्रॉम्प्ट म्हणजे AI ला दिलेली सूचना. जर तुम्ही चुकीची सूचना दिली तर उत्तरही तसंच येईल. उदाहरण, व्हाईट प्रॉम्प्ट पोस्टर बनव. AI कन्फ्यूज होईल. पण जर तुम्ही लिहिलं पिंक बर्थडे पोस्टर फॉर 5 year गर्ल, क्यूट थीम, पेस्टल कलर विथ बलून्स, तर रिझल्ट खूप चांगला येईल. प्रॉम्प्ट म्हणजे असा मेसेज जो AI ला आपण सांगत आहोत आणि AI खूप सोप्या शब्दात तो समजूनही घेतो आणि उत्तरही आपल्याला तेवढ्या सोप्या शब्दात आणि परफेक्ट देतो. प्रॉम्प्ट म्हणजे ChatGPTशी किंवा कोणत्याही AI टूलशी बोलण्याची भाषा. हे इतकं सोपं आहे. गोष्ट नंबर 7. आता आपण लाईव्ह डेमो पाहू. गुगलमध्ये ChatGPT सर्च करा, वेबसाईट ओपन करा, अकाउंट लॉग इन करा. आता प्रॉम्प्ट लिहूया. माझ्यासाठी सकाळी 6 ते 10 पर्यंत टाइम टेबल तयार कर आणि एंटर प्रेस करा. पहा, काही सेकंदात उत्तर आलं. सपोज मला माझ्या HR ला मेल टाकायचा आहे सिक लीवच्या संदर्भात, पण माझं इंग्लिश चांगलं नाही आहे, त्यामुळे मला धजवत नाही की मी तोडक्या मोडक्या भाषेत काहीतरी टाकू. सो मी ChatGPT ला सांगितलं की मला एक सिक लीवचा मेसेज तयार करून दे किंवा ईमेल तयार करून दे विथ सब्जेक्ट. तर तो अख्खाच्या अख्खा ईमेल मला माझ्यासाठीचा पर्सनलाइज बनवून देतो. ह्याशिवाय बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो. ह्या सगळ्या आपण स्टेप बाय स्टेप बघूच या. गोष्ट नंबर 8. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ChatGPT कधी कधी चुकीचं उत्तरही देतो, म्हणून ब्लाइंड ट्रस्ट करू नका. क्रॉस चेक नक्की करा. याला जितकी चांगली माहिती द्याल तितकं चांगलं उत्तर मिळेल. पण ह्यासाठी प्रॉम्प्ट टाकण्याचं कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल प्रॉम्प्ट आम्हाला इंग्लिशच येत नाही तर प्रॉम्प्ट कसं टाकू? डोंट वरी, प्रॉम्प्ट तुम्ही मराठीत किंवा कोणतेही तुमचं लँग्वेज, कोणतीही तुमची फर्स्ट लँग्वेज असेल त्यामध्ये तुम्ही प्रॉम्प्ट टाकू शकता. अशा बऱ्याच भाषा AI मध्ये किंवा ChatGPT ला येतात आणि उत्तरही तो तुम्हाला तुमच्याच भाषेत देतो. सो अगदी तुम्ही जसं व्हॉट्सअपवरती तुमच्या फ्रेंड्सशी चॅटमध्ये बोलता, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही AI शी किंवा ChatGPTशी तुमच्या भाषेत बोलू शकता आणि तुमच्या भाषेत उत्तरही मिळवू शकता. तर आज आपण बऱ्याच गोष्टी ChatGPTच्या बाबतीत किंवा AIच्या बाबतीत सोप्या सोप्या शब्दात समजून घेतल्या की ChatGPT फक्त एक प्रोफेशनलच प्लॅटफॉर्म नाही, तर त्याच्याकडून तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलच्या गोष्टी करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या कामाच्या भरमसाठ गोष्टी तयार करून घेते, जसं की आमच्या रिलेटिव्हचा कोणाचा बर्थडे आहे त्यासाठी पोस्टर बनवणं असेल, बर्थडेचे मेसेजेस तयार करणं असेल, याशिवाय ग्रीटिंग कार्ड तयार करणं असेल, किंवा आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन जी हवी आहे आपल्यासाठी पर्सनलाइज ती मागण्यासाठी असेल. जसं फॉर एक्झाम्पल, मला एखादं क्वेश्चन आहे की एखादा रिपोर्ट आलाय आणि मला मेडिकल रिपोर्ट आहे जो मला रीड करता येत नाहीये आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट 2 दिवसानंतरची दिली आहे, तर मी ChatGPTला तो अपलोड करू शकते आणि त्याला विचारू शकते की ह्या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय किंवा सोप्या शब्दात त्याच्याशी क्वेश्चन आन्सर करू शकते, जे तो इझिली आपल्याला कन्वे करू शकतो. आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी. आता हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय काय विचारायचं आहे. गोष्ट नंबर 9. आजचा होमवर्क म्हणजे ChatGPT इन्स्टॉल करा, ChatGPT ओपन करा आणि हा प्रॉम्प्ट टाका की मी एक बिगिनर आहे, मला AI शिकायचं आहे, माझ्यासाठी 30 दिवसांचा अभ्यासाचा प्लॅन तयार कर. उत्तराचा स्क्रीनशॉट काढा आणि मला कमेंटमध्ये पेस्ट करा. आणि गोष्ट नंबर 10. आता जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिक डिझाईन म्हणजे काय हे बघणार आहोत, कॅनवा कसं वापरायचं हे बघणार आहोत आणि चांगलं डिझाईन कसे बनवायचे हे अगदी सुरुवातीपासून शिकणार आहोत. आणि अजून महत्वाची गोष्ट, ह्या पहिल्या महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला मंगळवारी आणि शुक्रवारी आपले व्हिडिओ येत आहेत. ह्या महिन्यात फक्त मी प्रत्येक एका टॉपिकचा इंट्रोडक्शनरी व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन मिळेल ज्या त्या गोष्टीचं. पण AI बद्दल खास व्हिडिओ साठी आपण एक अख्खा महिना ठेवला आहे, ज्यामध्ये 8 व्हिडिओज येणार आहेत.
तो पुढच्या महिन्यात. प्रत्येक एक टॉपिक आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत, त्याच्यासाठी प्रत्येक एक महिना मी ठेवलेला आहे. सो हे इंट्रोडक्शनरीचा जो फर्स्ट मंथ आणि 8 वीक्सचा जो शेड्यूल आहे किंवा अभ्यासक्रम आहे तो कम्प्लीट करा. हे सगळे व्हिडिओज बघा आणि मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.